नमस्कार, जयशंकर दत्तगुरु. मी डॉक्टर अश्विनी जितेंद्र काळे. तसं बघायला गेलं तर मी प्रोफेशनल ॲस्ट्रोलॉजर आहे आणि रेकी ग्रँडमास्टर आहे. परंतु कुठेतरी काव्यमन अजूनही आतमध्ये आहे आणि हा छंद कविता करण्याचा मला पहिल्यापासून आहे. आज 40वा वाढदिवस साजरा करताना काहीतरी सुचलं आणि ते रचलं या तत्वानुसार ही कविता मी तुम्हा पुढे साजरी करत आहे. खूप झालं जगणं आता, जरा थांबावं का? खूप झालं जगणं आता, जरा थांबावं का? याचा अर्थ असा नाही की कुशीत मृत्यूच्या स्थिरावं का? याचा अर्थ असा नाही की कुशीत मृत्यूच्या स्थिरावं का? बदलावी जरा आयुष्याची वाट. बदलावी आता जरा आयुष्याची वाट. नको बघायला मागे निघून गेलेला सुखदुःखाचा घाट. जपावं स्वतःच स्वतःला. जपावं आता स्वतः स्वतःला आणि मनमोजी होऊन जगावं खास. स्थिरावं जरा स्वतःमध्येच, निशोधावे शांततेचे निवांत क्षण खास. उंबरठा चाळीशीचा सरताना. उंबरठा चाळीशीचा सरताना मागे वळून बघू नकोस. पुन्हा पुन्हा तीच विचारांची वादळ आता काही मनात उठवू नकोस. घे श्वास नव्याने. घे श्वास नव्याने, कर नव्याने पुन्हा सुरुवात. पण सुरुवात करता नव्याने लक्षात ठेव एक ध्यानात. आनंद तुझा तुझाच असावा. आनंद तुझा तुझाच असावा. कोणावरही लादलेल्या अपेक्षेचा भार नसावा. तूच तुझ्यावर भरभरून प्रेम करावं. तूच तुझ्यावर भरभरून प्रेम करावं आणि उरलेल्या आयुष्याला नित्य नव्याने बहरत जावं. झाले गेले विसरून सारे क्षण उरलेले स्वतःसाठी जगावे. झाले गेले विसरून सारे क्षण उरलेले स्वतःसाठी जगावे. जगाच्या या दुनियेदारीत आपण आता किती वेळा विदूषक बनावे. जगाच्या या दुनियादारीत आता आपण किती वेळा विदूषक बनावे. सोड आता खेळ भावनांचा. सोड आता खेळ भावनांचा. नको आता मनी थैमान. परमुक्तपणे उधळण आनंदाने खास. ओवाळून घे स्वतःलाच. वाढदिवस आहे ना आज. ओवाळून घे स्वतःलाच. दे ओवाळणे स्वच्छंदपणे निवांत जगण्याची आज. दे ओवाळणे स्वच्छंदपणे निवांत जगण्याची आज. कविता आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब